अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी 25% टेरिफ लागू केल्याची घोषणा केली आहे। अमेरिकेकडून भारतावर आता 50% टेरिफ लागू करण्यात आलाय। भारत आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या व्यापारावर ट्रम्प यांनी आक्षेप घेत हा टेरिफ लागू केलाय। अमेरिकेच्या या नव्या टेरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत असल्याचं दिसतंय। ट्रम्प यांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधही ताणले गेलेत। अमेरिकेत सत्तेवर येताच ट्रम्प यांनी नवं टेरिफ धोरण लागू केलं। यामध्ये भारताला पहिले काही दिवस सवलत देण्यात आली। मधल्या काळात भारत आणि अमेरिका यांच्यात बैठकाही झाल्या। या बैठकांदरम्यान दोन्ही देश आपल्या व्यापारी धोरणांवर ठाम राहिले। त्यानंतर ट्रम्प यांनी भारतावर पहिल्यांदा 25% टेरिफ लागू केलाय। यावेळी भारत आणि रशिया यांच्यातील वाढत्या व्यापारावरही ट्रम्प यांनी आक्षेप घेतलेत। दबाव वाढवण्यासाठी ट्रम्प यांनी भारतावर दंडही लावलाय। पण भारतानं यावर तडजोड न करता थेट अमेरिका रशिया व्यापार जगासमोर आणला। भारताच्या याच सडेतोड उत्तरानंतर ट्रम्प यांनी बुधवारी रात्री भारतावर आणखी 25% टेरिफ लागू केलाय। अमेरिकेच्या या कठोर निर्णयानंतर भारतातील काही वस्तू महाग होणार आहेत। भारतातील लेदर क्षेत्र, रसायन निर्मिती क्षेत्र, पादत्राणांचा व्यवसाय, दागदागिने, कापड उद्योग आणि कोळंबीची शेती या क्षेत्रांवर टेरिफचा थेट परिणाम होणार आहे। नव्या टेरिफनुसार नैसर्गिक रसायनांवर 54%, विणकाम केलेल्या कपड्यांवर 63.9%, इतर पद्धतींनी तयार केलेल्या कपड्यांवर 60.3%, रेडीमेड कपड्यावर 59%, हिरे, सोनं आणि इतर दागिन्यांवर 52.1%, यंत्र उपकरणांवर 51.3%, फर्निचर, बेडिंग, मॅट्रेसवर 52.3% कर लागणार आहे। अमेरिका गेल्या 4 वर्षांपासून भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे। 2024-25 मध्ये भारत आणि अमेरिकेतील व्यापार सुमारे $131.84 अब्ज होता, ज्यामध्ये भारतानं $87 अब्ज निर्यात केली होती। भारताकडून अमेरिकेला IT सेवा, औषधं, कापड आणि रत्नजडित दागिन्यांची निर्यात होत असते। जर भारतानं अमेरिकेसोबतचा व्यापार थांबवला तर या क्षेत्रांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। अमेरिका दरवर्षी भारताकडून अब्जावधी डॉलर्सची जेनेरिक औषधांचीही खरेदी करतो। अचानक हा पुरवठा बंद केला तर याचा फटका फार्मा कंपन्यांनाही बसण्याची शक्यता आहे। अमेरिकन कंपन्यांची भारतात खूप गुंतवणूक आहे। गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या ब्रँडनं इथं अब्जावधींची गुंतवणूक केली आहे। त्यामुळे दोन्ही देशातील व्यापार थांबला तर ही गुंतवणूक कमी होण्याची दाट शक्यता आहे। याचा थेट परिणाम नोकऱ्या, स्टार्टअप आणि सेवा देणाऱ्या कंपन्यांवर होऊ शकतो। अमेरिकेतही भारतीय उत्पादनं महागड्या किमतीत विकली जातील, परिणामी अमेरिकन नागरिक या वस्तू खरेदी करणं टाळतील। अमेरिका आता बेरोजगारी, महागाई आणि घटतं औद्योगिकरणाच्या कचाट्यात सापडलाय। त्यामुळं अमेरिकेत सत्तेत येण्याआधी ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेनचा नारा दिला होता। यामधून अमेरिकन नागरिकांनी अमेरिकन बनावटीच्याच वस्तूंना प्राधान्य द्यावं असा ट्रम्प यांचा आग्रह होता। सध्या अमेरिका हा देश अनेक वस्तूंची आयात करतो। आशियाई देशांमध्ये स्वस्त मजूर आणि स्वस्त पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यानं बऱ्याचशा अमेरिकन कंपन्या या भारतासारख्या देशातून आपली उत्पादनं तयार करून घेत आहेत। अशा वेळी ट्रम्प यांनी राबवलेलं हे धोरण अमेरिकेसाठीच सर्वाधिक घातक असल्याचं अनेक तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळं सुरू असलेला हा टेरिफ वॉर कधी थांबणार आणि दोन्ही देश यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।